नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सर्वांचं स्वागत. मागच्या शुक्रवारची मृदुला मोघेचे मधुर स्वर अजूनही आपल्या कानात मनात नक्की रुंजी घालत असणार. गणपती बाप्पा 10 दिवस आले आणि छान धामधुमीत गेले सुद्धा. मला खात्री आहे आपण सगळ्यांनी आपल्या घरचे गणपती हे बादलीमध्ये, टबमध्ये किंवा घरगुती ह्याच्यातच घरातच विसर्जन केले असणार. फार फार तर रस्त्यावर बांधलेल्या, नदीकाठी बांधलेल्या हौदात विसर्जन केले असणार. पण तुम्ही नदी पात्र खराब केलं नसणार याची मला अगदी खात्री आहे. आपण पर्यावरणाचा समतोल हा राखलाच पाहिजे, बरोबर ना? आपली आजची मैत्रीण आहे निसर्गप्रेमी मैत्रीण. तिचं निसर्गप्रेम, पर्यावरण, प्राणीमात्रांवरचं प्रेम यातून तिला परमेश्वर कसा उलगडत गेला हे आज सांगणार आहे. आणि तिची ही गोष्ट ऐकताना आपल्याला ती भरपूर छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी करायला सांगणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की त्या ऐकाल आणि त्याप्रमाणे कराल. चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. नमस्कार. खास ठाण्याहून आज आपल्याकडे आली आहे अश्विनी परांजपे. खूप खूप स्वागत तिचं. अश्विनी परांजपे ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंचची विजेती आहे आणि एकदा नाही तर 2दा तिला हे बक्षीस मिळालेलं आहे आणि प्रथम क्रमांकाचं. तर मला आता सुरुवातीला सांग की तू ठाण्यामध्ये कुठे राहत होती किंवा माहेर कुठलं, घरी कोण कोण? ठाण्यामध्ये मी घंटाळी जो एरिया आहे ना तिथे राहायचे पूर्वी. बर. आता पण मी ठाण्यातच राहते, म्हणजे जवळजवळ 52 वर्ष मी ठाण्यात राहते. अरे वा. बर. आणि घरी आई वडील आणि मोठा भाऊ होता मला. बर. आणि शिकलीस वगैरे काय कुठे? शिक्षण माझं, मी BSc केलं झुऑलॉजी मध्ये. नंतर मी बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स केलं. अच्छा. आणि मग नंतर अजून MA सायकोलॉजी केलं. अरे वा. ते पण माझं पूर्ण नाही झालं कारण माझं जे इंटर्नशिप असते ना ती बाकी आहे. अच्छा अच्छा. बर बर. मला माहिती मिळाली त्यातनं. बर बर. आणि नंतर मी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीचे कोर्सेस होते. ती डिग्री टाईप हिप्नोथेरपी. नाही, आपण या सगळ्याकडे वळणार आहोतच. पण मला सुरुवातीला सांग की हे मातीशी तुझं जे काय कनेक्शन आहे, बरोबर, तर ते कधीपासून सुरू झालंय? ते म्हणजे ना लहानपणापासूनच की आमचं वाडा टाईप घर होतं, वाड्यामध्ये घर होतं, त्यामुळे ना त्यावेळेला मातीशी कॉन्टॅक्ट व्हायचा. बरोबर. एक साधारण 10 बाय 10चा एरिया होता जिथे माती होती. तर मी आणि माझ्या बरोबरचे काहीतरी 2-4 मैत्रिणी माझ्या, तर आम्ही तिथे भुईमुग लावायचो, आळीव लावायचो, असंच लहान मुलांचे खेळ असे. आणि मग खूप असं एक्साइटमेंट असायची की खाली कधी भुईमुग होईल. मग एक छोटंसं पिवळं फुल यायचं आणि एवढं हसरं फुल असायचं ते, म्हणजे मला त्यावेळेला पण असं खूप कनेक्शन फील व्हायचं. मग 3-4 शेंगा यायच्या भुईमुगाच्या आणि इमेन्स आनंद व्हायचा. फक्त 3-4 शेंगा आणि त्या पण पोळ्या असायच्या. बरोबर. कारण माहित नसायचं ना काही. आळीव लावायचो, मोहरी लावायचो, टमॅटो लावले होते, मिरची लावली होती, असं म्हणजे सगळे बालछंदच होते हे असं. पण तिथे पहिले मूळ रुजलं. मग नंतर माझी एक बहीण होती, ती पलीकडच्याच गल्लीत राहायची. तर ती मोस्टली कुठे कुठे जायची अशी. आपल्या इथे जे वाडी सिस्टीम होते त्याच्यातनं झाडं लावलेली असायची आजूबाजूला. मग ती हे झाड तोडून आण, ते झाड, म्हणजे थोडंसं चोरून म्हणायचं त्याला. पण व्हाईट चोरी असं म्हणू शकतो आपण. मग तिच्यामुळे मला तो जास्त छंद जडला की त्याच काळामध्ये माझ्यावरती हे संस्कार झाले की झाडं निर्माण कशी करायची. नर्सरीतनं आणणं हे वेगळं, पण आपण अपत्य जंतो ना तेव्हाचा जो आनंद होतो ना, ते झाडाची फांदी रोली आणि त्याला छोटंसं बड आलं, छोटंसं पालवी आली की तो आनंद व्हायचा त्या लहानपणी. बरोबर आहे. असं तर तिथून ती सुरुवात झाली. तेव्हा ती म्हणते ते बरोबर आहे. तेव्हा काही एवढं अगदी नर्सरीत जाऊन प्लांट्स आणण्याचे पैसे पण नसायचे कोणाकडे. हे असं हळूच कटिंग करून लावून रुजवायचं. छान, चांगली आठवण सांगितलीस तू. बर. मला सांग, तुझ्या बेसिक शिक्षणानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर वगैरे तू नोकरी केली का लग्न वगैरे? नाही, म्हणजे माझं लग्न ठरायच्या आधी जॉबला लागले मी. गोरेगावला जायचे मी. बर. मग तिथे IGRDR म्हणून RBIच होतं ते. तर मग तिथे मी 2 वर्ष जॉब केला. तिथे काय बिलीफचा लायब्ररीयन म्हणून. कारण मी BSc केलं. ती 2 वर्ष तिथे केली. मग तिथनं आम्ही ठाण्यात शिफ्ट झालो. मग मी सेंट झेवियर्स हायस्कूल म्हणजे कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, तिथे लायब्ररीयन म्हणून मी लागले, जे भांडुपला होतं. बरेच वर्ष. मग पुढे मी जवळजवळ 25 एक तिथेच जॉब केला. बर. पण मग लग्न कधी झालं तुझं? लग्न माझं 93 ला झालं.
म्हणजे लग्नानंतर तू म्हणजे सायमल्टेनियसली ते सगळं होत गेलं. सो टोटल माझी 27 वर्ष वगैरे सर्व्हिस झाली टोटल. ही 2 आणि ही 25. पण मग नोकरी करत असताना साईड बाय साईड अगदी गार्डनिंग हा माझा श्वास होता. म्हणजे आपण श्वास काही असा विचार नाही करत की मी हे आता काम करतोय तर मी श्वास नाही घेणार. श्वास आपला चालूच असतो, कारण श्वास आपल्याला चैतन्य देतो. सो बागेशी मी कनेक्ट व्हायचं तर मला चैतन्य मिळायचं. पण मग तुझं घर मोठं होतं का ते? नाही, म्हणजे आधीचं जे घर होतं माझं लग्नानंतरचं ते छोटं होतं. हॉलला कनेक्टिंग बाल्कनी नव्हती, पण ग्रिल लावून घेतलं होतं जे असं 5 इंच बाहेर होतं. अच्छा. त्यामुळे मी तिथे कुंड्या त्या आकाराच्या सगळ्या ठेवू शकत होते. तिथे मी काय केलं, जे कॉर्नर्स असतात ग्रिलचे त्याच्यावरनं मी त्रिकोणी अशी फळकुटं कापून घेतली लाकडाची सुताराकडनं, आणि त्याच्यावर पण मी कुंड्या ठेवायचे. तर एवढं सुंदर. मी तिथे मी ऑर्नामेंटल प्लांट्स ठेवायचे आणि खाली मग जास्वंद वगैरे असं, किंवा तिथे मी असं वेल सोडले होते काही गोकर्ण ज्यांची पण करायचे. मग हे करताना कसं आहे की मला काय सगळ्या गोष्टी आपल्याला इनेट माहित नसतात डायरेक्ट जन्माला आल्याला. काही गोष्टी चुकत जातात. काही वेळेला मी खूप एक्सपेन्सिव्ह झाडं घेतली, काही वेळेला दुसरी कुठली तरी घेतली अशी की जी आपल्या इथे जगत नाहीत, तेव्हा आयडिया नव्हती ती. मग त्याच्यातनं थोडे पैसे घालून पण मी शिकत गेले, असं नुकसान होऊन शिकत गेले. बरोबर आहे, कारण झाडं घ्यायची म्हणजे तसं वाटतं तेव्हा कळत की कुंड्या पण मी फार चांगल्या चांगल्या घ्यायचे. अच्छा. असं मग मला कळायला लागलं आपलं कुंड्यांची कनेक्शन कमी आणि झाडांची जास्त आहे. सो मी कुंड्या खूप मग स्वस्तात घ्यायला लागली अशा. म्हणजे अगदी कलरचे डबे वगैरे पण मी वापरायचे. हो बरोबर, त्याच्यात पण छान येतात. उत्तम. मग तू आता ह्या मोठ्या घरी किंवा इकड सध्या तू राहतेस तिथे कधी राहायला आली? तिथे मी 2008 ला आले, आणि ती गच्ची मला म्हणजे खरंच असं मला जाणवतं की आपल्याला एखादी खरंच आत्म आवड असेल ना तर भगवंत आपल्याला ती आवड जोपासायला मदत करतो. म्हणजे मला आयडियाही नव्हती की मी एवढी मोठी गच्ची मला कधी मिळणार आहे, आणि खूप मोठी गच्ची मला मिळाली रेक्टँग्युलर अशी. आणि मी तिथे एवढं म्हणजे ती माझी आवड जोपासली. खूप प्रकारची झाडं, फुलपाखरं खूप येतात. अरे मस्त. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघालच तिची गच्ची, आणि ती ठेवली आहे कशी हे पण खरंच कौतुकास्पद आहे. काय काय लावलंस किंवा काय? तिथे मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत गेले, आणि तिथे बेसिकली पहिले म्हणजे ना मी तिथे गेल्यावरती एक युट्यूबवर ऑफकोर्स मी शिकत गेले जास्त की ओला कचरा आणि सुका कचरा ही कन्सेप्ट. मग तिथे गेल्यापासून ऑलमोस्ट मला वाटतं 6-7 वर्ष मी कंपोस्टिंग करायला लागले की माझ्या घरातनं ना कुठला कचरा बाहेरच जात नाही, फक्त धूळ, लहान बाळाचे डायपर्स वगैरे असतील तर ते. पण प्लास्टिक मी सेपरेट करते, जे एक माणूस येतो कलेक्शन करून जातो रिसायकलिंगसाठी. व्हेरी गुड, चांगलं काम करतात ते. आणि अजून कंपोस्टिंग जो ओला कचरा असतो तो पूर्णपणे खत करते मी. एक्सलंट. म्हणजे त्याच्यात माझ्याकडे 2 डॉग्स आहेत तर त्याचं पॉटी पण त्याच्यातच टाकते मी. म्हणजे वायाच जात नाही काही असं. आणि त्यामुळे त्याचं फुल कंपोस्टिंग होऊन वेळ लागतो भले, पण ते वाया जात नाही. बरोबर. जी आपण घाण करतो ना तर ती घाण करण्याचं प्रमाण कमी होतं निसर्गामध्ये असं. पण मग ही एवढी मोठी गच्ची तुझी, सगळं खत पाणी करायचं, मग तू कोण माळी बुवा वगैरे? अगदी इनिशियली मी माळ्याचा विचार केला होता, एखाद्याला आणलं पण मला लक्षात आलं की याला काही माहितीच नाही असं. अच्छा. रिअली म्हणजे असं झालं, आणि मग मला मनाला बरं नाही वाटायचं, कारण मी झाडांना हात नाही लावायचे. तर मला हे माहित नव्हतं की मी झाडांना हात लावायचे की मला आनंद मिळतो. म्हणजे फॅन ऑन करायला आपण पंखा लावतो, बटन ऑन करतो, फॅन लागतो. सो आपल्याला माहितीच नाही की बटन ऑन केलं आणि फॅन लागलाय. इट वॉज लाईक दॅट थिअरी की मला हे माहित नव्हतं. मग मला कळायला लागलं की अरे नाही असं नाही चालणार. मग हार्डली 6 महिने तो माळी असेल सुरुवातीला. अच्छा. मग नाही, तेव्हापासून मी गच्ची धुणं आणि गच्चीचं सगळं काम करणं. मी म्हणजे कधी मला असं वाटत नाही की शी किती काम आहे. म्हणजे मी माझं काम झालं की मला किती म्हणजे परमानंद, मी ते सांगू नाही शकणार. आणि फुल पॉझिटिव्ह एनर्जी असते झाड. आणि दुसरं काय माहितीये का, जेव्हा मी रोज जेव्हा गच्ची धुते साधारण पाऊण तास वगैरे पाणी घालणं गच्ची धुणं याच्यात जात असेल, त्यावेळेला मी विष्णू सहस्रनाम स्पीकरवर लावते तिकडे. म्हणजे सुब्बुलक्ष्मी किती छान. खूप मस्त वाटतं. तिकडे जाऊन शंख आधी वाजवते. ते ऑटोमॅटिक. आता माझा छोटा नातू आहे ना, तर तो पण मला असं म्हणतो शंख आजी, शंख आजी. अरे वा. पण येतो छोटी बादली. त्यालाही हे आवडायला लागलंय. चांगलंय.
मुलींना किती इंटरेस्ट आहे याच्यात? हो, तर मुलींना आधी सुरुवातीला तुला नव्हता. 2 मुली ना? दोन मुली आहेत. बरं. आणि मोठ्या मुलीला मुलगा आहे असं. त्यांना आधी नव्हता ऍक्च्युली. कारण हेच की त्यावेळेला कसं व्हायचं की झाडाचं जे कर्म मी करायचे, म्हणजे झाडांचं जे काम करायचे ते ॲज अ काम ऍक्शन म्हणून करायचे, की हा खत घालायचं, पटपट घातलं, पाणी घातलं. त्याच्यामध्ये इमोशन्स नव्हत्या. आपण जेव्हा आपल्या बाळांशी कनेक्ट होतो, बाळाला दूध पाजतो, त्याच्यासाठी पोळी करतो, प्रत्येक ठिकाणी इमोशन्स असतात आपल्या, की बाळाला आवडेल ना. बाळ जेव्हा एकाच्या ऐवजी 2 पोळी खातो, किती इमेन्स आनंद होतो. बरोबर आहे. हा टू बी फ्रँक इमोशनल अटॅचमेंट माझी तेव्हा नव्हती. ती हळूहळू पाझरत गेली. मी म्हणते तसं की माळी ठेवल्यावर मला कळलं की अरे आपल्याला त्या कनेक्शनने आनंद होतोय जो आपण मिस करतोय. बरोबर. सो प्रत्येक एका फेजमध्ये मला या गोष्टी लक्षात आल्या. आणि बेसिकली मधल्या काळात मी काही प्रॉब्लेम झाले समजा 2010 वगैरे, तर मी थोडं हिप्नोथेरपी आणि पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी का काउन्सिलिंग या गोष्टींचा आधार घेतला. बर. आणि मग त्यातनं मी स्पिरिच्युअलिटीकडे गेले. अच्छा. आणि जशी मी तिथे म्हणजे जायला लागले किंवा जशी माझी ऑनसेट झाला तिथे, तर तसं माझं कनेक्शन आणि झाडांशी वाढलं. अच्छा. आणि मग त्या क्षणापासून मला तो क्षण तुम्ही मला विचारलात तर मी स्पेसिफिकली सांगू नाही शकणार. तर त्या वेळेपासून मला जाणवायला लागलंय की भगवंत हा फक्त देवाऱ्यात नाहीये, ना की भगवंत कुठल्या देवळात आहे. आपण जावं देवळात, देवाऱ्यात पण जावं, कारण आपण तुकाराम महाराज नाही होत जे झाडाखाली बसून त्यांना तो अभंग सुचला, वृक्षवल्ली आम्हा सोयरी मनचरे. पण आपण नक्कीच तुकाराम महाराज बनू शकतो वन फाईन डे. तर माझं कनेक्शन झाडांशी तिथून झालं आणि मला त्याच्यात भगवंत दिसायला लागला. आणि रिअली मला जाणवलं की अरे ह्यांना इमोशन्स आहेत. म्हणजे मी जेव्हा खत घालते तेव्हा मी बोलते त्यांच्याशी. विचारणार होते की ती झाडांशी बोलते, गप्पा मारते. मी बोलताना मला असं अंगावर घुसबम्स आले की जणू काय मी माझ्या नातवाशीच बोलते असं. म्हणजे फुल टू इन्व्हॉल्व आहेस तू त्यांच्या बरोबर. पण मग तुम्ही कुठे गावाला वगैरे गेलात तर मग काय करता? पाणी लकीली समोर असं झालंच नाहीये की मग माझी आधी आई बाबा असायचे. अच्छा. ते घालायचे पाणी, कोणीतरी घरात कोणीतरी. हा, असं झालंय. हा, हार्डली एखाद्या वेळेला झालं असेल, पण तेव्हा नेमका पावसाळा आहे, काम होतंय असं. बरोबर. तू जो ओला कचरा जिरवते म्हणलीस, तर ते काय काय असतं तुझं? त्याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारचा कचरा येतो जो आपण कन्झ्युम करतो. त्या सगळ्या गोष्टी ते झाडं पण कन्झ्युम करतात. मक्याचं मधलं देठ असतं, नंतर वरचं कव्हर असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर वरचं आपण पील करतो, काकडी बिकडी सोलतो, काही जण सफरचंद सोलतात, काही जण म्हणजे बिया पण असतात त्याच्या. सगळं 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 सालं वगैरे अशीच टाकते का काढून? नाही, काही नाही करत मी. म्हणजे हे बघा, आपण ना एवढं ह्याच्यामध्ये फार विचार पण नाही करायला लागत. जसं आपली बॉडी जर कोणीच काही अग्नी दिला नाही त्याला, की जसं प्राणी आता इथे किडे आहेत छोटे छोटे मरतात, त्यांना कोणी अग्नी नाही देत, ऑटोमॅटिक डिकॉम्पोजिशन होतं. सो हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे निर्मिती होते, नंतर लय होते त्याची, म्हणजे क्षय, म्हणजे संपून जाते. म्हणजे ओला कचरा सगळा त्याच्यात विघटन अगदी होतं. हा. आणि आधी मी त्या मोठ्या कुंडीत टाकायचे सगळा. नावडेच मी डायरेक्ट झाडात टाकते. फक्त मी म्हटलं तसं की खरकट जे असेल, की सकाळचं जेवण आहे, आमटी भात उरलाय, पोळी उरली आहे समजा, तर लगेच मी डॉग्सना देऊन टाकते. मी सकाळचं रात्री खातच नाही कधी. आणि फ्रीज मधलं अन्न मी कधीच खात नाही. पण तुमचे डॉग्स हे खातात? पण पावभाजी वगैरे नाही देतात. त्यांना आवडते खूप, पण जास्त उरत पण नाही. थोडस एखादं द्यायचं त्यांना पण आत्मा त्यांचा तृप्त होतो. त्यांना सगळं आवडतं, सगळं आवडतं त्यांना. तर खुश असतात. किती वर्षाचे ते? 5 आणि 8. किती आहेत? आणि 2 मेल फिमेल. हा, आई आणि मुलगा. बापरे. म्हणजे नोकरी करत होती, झाडं सांभाळतीये आणि डॉगी आहेत 2. कौतुक आहे. नातू आहे आता. आणि आधी खूप पक्षी आणि प्राणी पण होते. म्हणजे कासव होती. बापरे. म्हणजे एक कासव होतं, ते खूप जगलं 15 वर्ष वगैरे आणि वारलं ते. माझ्याकडे कासव होतं, माझ्याकडे डॉग्स आहेत, माझ्याकडे पक्षी होते वेगवेगळ्या प्रकारचे. पण धीरे धीरे काय होत गेलं की जसं मी म्हटलं तसं मी स्पिरिच्युअलिटीकडे वळायला लागले, तर मला जाणवायला लागलं नाही पिंजऱ्यात नको यांना ठेवायला. अच्छा. आता कासव होतं, त्याचं लाईफ मोठं असतं. मी कासवासाठी मासे आणायचे, म्हणजे मी प्युअर व्हेज आहे, पण मी त्याच्यासाठी हे करायचे की मला असं वाटायचं नाही त्याचं ते अन्न आहे ना, तर त्याला ते मिळालं पाहिजे. म्हणजे एवढा माझा न्यूट्रलिटीचा भाव होता टुवर्ड्स व्हेज आणि नॉन व्हेज. बरोबर. असं. आणि तर तू ओला कचरा सांगत होतीस तेव्हा तू त्या फळांमधल्या बिया आणि ते काय काय रुजवत असते. हो, राईट. तर काय व्हायचं माहितीये, कधी कधी मी हा ओला कचरा मी तुला म्हटलं तसं की डायरेक्ट झाडात टाकायचे. तर म्हणजे ह्या सृष्टीची सृजनशीलता एवढी आहे की बाई म्हणजे स्त्री आणि ती जननी, निसर्ग ही जननी आहे. बरोबर. काही टाक त्याच्यात जनन, म्हणजे त्याला रिप्रोडक्शन. तसं मी बिया टाकायचे, तर भोपळ्याला वेल आला. आणि किती भोपळा द्यावा त्यांनी, म्हणजे किती द्यावा एवढी काळजी न घेता पण तिथे मला मग घाईवरून यायचं की अरे आपण कधी कधी, मी सुरुवातीला असं होत होतं की काही वेळेला दुर्लक्ष व्हायचं, तर 7-7 किलोचा भोपळा
9 किलोचा भोपळा असं, म्हणजे इव्हन कलिंगड काय, टरबूज काय, व्यवस्थित. आणि एवढी मी अटॅच नव्हते, पण हे सगळं बिया टाकून येत. येस, म्हणजे आम्हाला पण घरी करून बघायला हरकत. किंवा मका जो आहे, तर एकदा असं कुठेतरी व्हिडिओ बघितला का काय चुकून झालं तर माझ्या ते आठवत नाही, आधीची गोष्ट आहे. कारण तर मक्याचं कणीस थोडं वाळलं होतं, टाकून दिलं मी त्याच्यात मातीत. कच्ची मोठी आहे तर बाजूला असं सगळं केलेलं आहे वाफे, तर कितीतरी मके आले त्यातनं. म्हणजे कणसं लागली, आय मीन म्हणजे झाडं आली मक्याची, सुंदर अशी कोळी, आणि 24 कणसं आली त्याला. म्हणजे बरीच झाडं होती ना त्याच्यात, प्रत्येकाला 1-2 आणि किती सुंदर कणसं, म्हणजे आपण फ्रेश कणसं बघतच नाही. ऑफकोर्स माझी कणसं अशी पोचलेली नव्हती जशी बाहेर असतात, कारण त्याला खत फक्त गाईचं खत, गाईचं शेणखत म्हणजे, आणि हे कंपोस्ट वालं, बाकी काही मी घालत नाही ना केमिकल फर्टिलायझर. तर ती जेव्हा मी काढली तर त्याच्यातले मी असं ओपन केलं, आणि आतले जे केस असतात ते लिटरली आपण गोष्टीत राजकन्या असायची परी कथांमध्ये, तर त्या ज्या पर्यांचे सोनेरी केस अगदी, म्हणजे मला आता बोलताना पण असं भरून येते. खूप सुंदर दाणे, म्हणजे अगदी कोवळे सुंदर, बालकाचे दात कसे असतात तसे. तर असं म्हणजे इमेन्स आनंद मिळायचा मला ह्या सगळ्या. बरोबर आहे. बरं, आता अजून एक सांगायची गंमत म्हणजे तिला ठाण्यामधलं पर्यावरण दक्षता मंच म्हणून आहे, त्याचं एकदा नाही तर 2दा बक्षीस मिळाले, प्रथम क्रमांकाचं. ती लोक घरी येऊन सगळी गच्ची बघून, आणि अजूनही ती तुम्हाला सांगेल बघा काय काय टिप्स. ऐकूया आता आपण तिच्याकडनं, तर या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. काय झालं की एक 7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, कसं माझं काहीतरी डॉग्सशी संदर्भात काहीतरी कनेक्शन पर्यावरण दक्षता मंचाशी आलं. अच्छा. कारण मधल्या काळात मी थोडं डॉग्सचं अडॉप्शन करणं, स्ट्रे डॉग्स, कॅट्स ह्याच्यात पण लागले होते. मी म्हटलं जसं माझा स्पिरिच्युअल जो आस्पेक्ट आहे ना, तो ह्याच्याशी संदर्भात आहे की प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये भगवंत असतो. म्हणजे असं वाटायचं असे भटके कुत्रे पिल्ले आहेत, तर मला असं वाटायचं ह्यांचं अडॉप्शनसाठी आपण काहीतरी केलं तर हे छान राहतील. आणि जवळजवळ डझनभर कुत्रे किंवा 5-6 मांजरं असं अडॉप्शन माझ्या हातनं देवानी करून घेतलं. म्हणजे तर या काळात माझं कनेक्शन त्या लोकांशी आलं. पर्यावरण दक्षता मंच ही एक संस्था आहे, NGO, आणि जे झाडांचं खूप काम करतात ते निसर्गामध्ये प्लांटेशन करणं वगैरे असं. तर त्या मॅडम घरी आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा फॉर्म निघतो, आणि ज्याच्यात म्हणजे टेरेस गार्डन साठी पण एक प्राइज असतं. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा होते ती, तर ह्याच्यात तुम्ही फॉर्म भरा म्हणून. मग मी फॉर्म भरला आणि मला तेव्हा प्रथम बक्षीस मिळालं, त्याला प्रथम पारितोषिक मिळालं. आता रिसेंटली परत मी झाडं द्यायला गेले होते तिकडे, कारण मी म्हणजे मी काय करते, ह्या बिया वगैरे असतात ना, आता चिंच खाल्ली तर चिंचोके मी अमेझॉनवरनं पाऊच असतात त्या आणते विकत, आणि माती वगैरे घालून तयार करते, खत माती घालून त्याच्यात सीड्स घालते मी. म्हणजे आंब्याच्या किंवा चिंचोके असतात त्या, कोई आंब्याच्या, कोई चिंचोके बियाच म्हणजे है ना. काही किंवा माझ्या गच्चीमध्ये उमराची झाडं येतात, कावळेशी करून उंबरू वगैरे येतं ना, पिंपळ येतो, अशी पण मी उपटून काढून नाही टाकत. ती छोटी छोटी पिल्लं बाहेर काढते, मी पाऊच मध्ये घालते, तिला वर्षभर ठेवते आमच्या घरात. कधी कधी कुंडीत ट्रान्सफर करते, कारण पिंपळ वाढतो ना. मग 1-2 वर्षांनी मी पर्यावरण आता हे सुरुवातीला बियांपासून मी करायचे, किंवा घरात जी पिल्लं यायची गच्चीत त्यांच्यापासून करायचे. जवळजवळ दरवर्षी 10 तरी झाडं माझ्याकडनं दिली जायची. आणि मग नंतर तर मग काहीतरी वेगवेगळेच प्रकार, म्हणजे आता चाफ्याचे फांद्या कुठेतरी पडल्यात रस्त्यावर, मग ते आणायचे, ते कटिंग करायचे. मग चाफ्याला काय तर रेती आणि मिक्सचर असं लागतं त्याला, तर ते त्याच्यात ते प्लांटेशन करून चाफा तयार करणं, असं काहीतरी वेगवेगळे प्रयोग मजा येते मला करायला. चांगलंय. तर ते असं करत मी खूप झाडं, म्हणजे आता आपण फळ खाल्ल्यावर बिया टाकणारच नाही, यांची आठवण येऊन आपण त्या रुजवणार नक्की.
जसं गुलमोहराच्या शेंगा आपल्याला पावसाळ्याच्या थोडंसं आधी अशा पडलेल्या दिसतात रस्त्यावर, तर त्याच्यात बिया काढून त्याची गुलमोहराची तर फटाफट झाडं वाढतात एकदम. ती पण लावली गुलमोहराची पण भरपूर ती दिली देतेस कुठे तू? पर्यावरण दक्षता म्हणजे. अच्छा, म्हणून मी तरीशी त्यांच्या ऑफिसला गेले होते. मग ते म्हणाले हा फॉर्म भरा. मी कधी असं, मला आता माहित होतंय पण मी एवढं त्याच्यात इंटरेस्ट नाही घेत की प्राइज मिळणं वगैरे असं. मला काय एवढं त्याची आवड नाहीये थोडं. मग ते म्हणाले, मग मी फॉर्म भरला आणि मला पहिलं बक्षीस मिळालं आता पण. हो ना, जून मध्ये. अभिनंदन. हा, थँक्यू. तर आधी पहिल्यांदा असं वाटायचं, पण आता असं वाटतं की ठीक आहे, आपण आपल्या हौसेसाठी रादर आपलं एक कर्तव्य आहे ना अलका, की आपण इथे जन्म घेतलाय तर आपण एक ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला पाहिजे की इतकी सुंदर भारतभूमी आपल्याला मिळाली आहे. किंवा आता तुम्ही पुण्यात राहता, मी ठाण्यात राहते, तर आपण चांगल्या ठिकाणी राहतोय. कुठेतरी इराकमध्ये, सिरियामध्ये जन्म वाळवंटात कुठेतरी, तर ही छाया आहे आपल्या डोक्यावर, ही हिरवळ आहे, तर नक्कीच ह्याचे काहीतरी आभार करायला पाहिजेत एक्सप्रेस आपण. त्या अँगलनी पण असेल, पण मग मी ती झाडं डोनेट करते दरवर्षी असं. आणि छान वाटतं मला. मी कधी कधी स्वतः त्यांच्या साईटवर जाऊन त्यांना ती देते. त्यांनी आपण निसर्गाच्या सहवासात येतो, कारण शहरात ते मिळणं जरा दुर्लभ असतं. आणि मी आता एक किस्सा ऐकलाय तिचा, की ही जी झाडं ती देते त्या पर्यावरण दक्षता मंचाला, तर तेव्हा देताना ती जेव्हा प्रत्यक्ष द्यायला जाते तेव्हा ती गळगळ रडत असते. तर हे मला ऐकून जरा तयार होतात माझ्याकडे. आणि मी खूप वेळेला विचार करते, मी असं विचारते कोणाकोणाला कॉन्टॅक्ट असतात ना, का मग तुम्हाला गरज आहे का, तुम्हाला गरज आहे का, मग सांगतात हा मला इथे लावायचे. तर मी आधी विचारून घेते की कुठे लावणार आहात झाडं. माझ्या डोक्यात हे असतं की त्या झाडांना पाणी केलं पाहिजे, कारण जसं की ना आपण पाणी मागू शकतो किंवा पाण्यापर्यंत आपण पोहोचू शकतो, ते बिचारे तिथेच उभे राहणार, ते बिचारे पाण्याच्या प्रतीक्षेत राहणार, ते बिचारे की आपल्या ह्याच्यावरती कटिंग नाही व्हायला पाहिजे, आपले हातपाय तोडले नाही पाहिजेत. म्हणजे त्यांचे ते वृक्षजंभार, त्याचे केस आहेत, चेहरे आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, त्याचं कटिंग फार अपेक्षा त्यांच्या नसतात, माफक आहेत, बोलता येत नसलं म्हणून काय अपेक्षा आहेत त्या. हा, सो मी ते सगळं विचार करून देते. कारण आणि लिटरली म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा म्हणजे पाठवणी करताना मला त्याच्यावरनं असं घरी पण असं जोक झाला की अरे तू रडलीच नाहीस काही असं. पण मला रडायला नाही आलं, कारण मला ह्याची गॅरंटी होती की माझ्या मुलीला काही लागलं तर ती मागेल. तहान लागली, भूक लागली, सक्षम आहोत आपण, काही पाहिजे असेल तरी ती येऊन मला सांगेल, तर मग चिंता कसली. पण झाडांच्या बाबतीत ते बोलू नाही शकत ना. बरं, मी त्यांच्या बरोबर नसणार आहे तर ते कसे मला कम्युनिकेट करणार. म्हणजे हा विचार त्यावेळेला मला रिअली मी विचार करून आपण एखाद्या आपल्या अपत्यासाठी वर किंवा वधू संशोधन करताना विचार जो करतो तो मी झाडांच्या बाबतीत करून मग देते. म्हणजे असं मी कोणालाही नाही देत. नाही खरं, पण हा विचार पण कधी माझ्या मनात आला नव्हता की नंतर पण त्यांचं व्यवस्थित सगळं वाढवावे असं. आणि दुसरं कसं असतं ना की रिअली ही झाडं जी आहेत ती एवढं इमेन्स देतात आपल्याला की आपण विचार नाही करू शकत. साधी सावली असते की आपण रस्त्यातनं जात असतो, एखाद्या रस्त्याच्या भागात आपल्याला खरंच छान वाटतं, आपण म्हणतो बघा की हा त्या भागात जायचं नाही, ह्या मैत्रिणीकडे जात, त्या रस्त्यावर काही नाही गमी, तेवढं 1 किलोमीटर आरामात चालेल. आपल्याला हे कळत नाही की 1 किलोमीटर आपण का चालू शकत असतो, कारण ती झाडं जी बाजूला असतात ना ती आपलं चालणं सुसह्य करत असतात. बरोबर. कुणाच्या तरी घरी जायचंय, सोसायटीत पार्किंग नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, मी त्या रस्त्यावर गाडी लावीन. गाडीत बसल्यावर आपल्या हे लक्षात येत नाही की गाडी अरे गरम नाही झाली का, वरती झाडे. न बोलता किती देतात, किती जण झाडांच्या ह्याच्यावरती खिळे ठोकतात, बोर्ड लावतात, काही बिचारी बोलत नाहीत, तरी पण त्या दुकानदाराला सावली ते देत असतात, त्या वडापाववाल्याला, चहाच्या टपरीला. खरंय खरंय. त्यामुळे माझं आणि म्हणजे इमोशनली मी अटॅच झाले. सेम स्टोरी ह्या मुक्या जीवांबद्दल आहे की म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपण दरवर्षी सत्यनारायण करतो, गणपती करतो, बऱ्यापैकी पैसे खर्च करतो याच्यावर, करावेत असं नाही. मग कुत्र्याला द्यायला किती लागतं एवढं, रोज एखादी पोळी द्यायला. मग काहीतरी प्रॉब्लेम आला की आपण ज्योतिषाकडे जातो, मग तो म्हणतो अरे तुम्हाला राहूचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कुत्र्याला द्या. काय केतूचा आहे, केतूला कुत्रा आणि राहूला मांजर असं काहीतरी, तर त्या काळ्या कुत्र्याला खायला घाला. मग आपण काळा कुत्रा शोधतो आणि मग आपल्याला जाणवतो अरे आपल्या सोसायटीत एक काळा कुत्रा नेहमी भुकेला असायचा, पोट असं कपाटीला गेलेलं असायचं, मग इतके वर्ष दिलं असतं तर. सो म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं आहे की चलो तुमचं इमोशनली अटॅचमेंट नाही आहे तर तुम्ही विचार करा, कुठला तरी ग्रह कुठल्या तरी प्राण्याशी कनेक्टेड आहे, कुठला तरी ग्रह कुठल्या तरी झाडाशी कनेक्टेड आहे. आणि आपल्या हे वेदांमध्ये वगैरे लिहिलेलं आहे
कुठल्या तरी नक्षत्राचं कुठलं तरी झाड कनेक्शन आहे, गुरुचं ह्याच्यासाठी केळ्याला पाणी म्हणजे केळ्याच्या अच्छा, झाडाचं संगोपन करणं, उमराचं. मग त्यापेक्षा असं जाता जाता काहीतरी प्लांटेशन हो. करा, आपण करू शकतो. तेवढी खरंय, जागा खरंय. असते आपल्याकडे. असं ही जागा असते, तेवढा वेळ असतो, हा, तेवढं लक्षात ठेवलं तर आता ह्याच्या पुढे मला तर हो. नक्कीच सुचेल की कुठल्याही बिया शक्यतो घराबाहेर तशाच टाकायच्या नाही. एखाद दोन बिया ठेवायच्या त्यातल्या. हा, अगदी मी तर वर्षातून म्हणजे दोन झाडं. श्रीखंडाचे डबे वगैरे हो, असतात त्याच्यात अगदी. माती घालून करू रुजवल्या शकतो आणि आपण. थोडं थोडं हो. वाढलं एक वर्षभरात अगदी की कुठेही हा, लावायला दिलं अगदी तरी अगदी होऊ शकतं असं. चांगलं. आमच्या आणि- पुण्यात पण मी शोधीन अशा हो संस्था आहे. नक्की असणार. तुमच्याकडे तर खूप आहे, खूप आहे. खूप छान काम करतात. टेकडीवर पण आमच्या इथे लावतात बरेच जण. किती येतं असं युट्यूब वर वगैरे. बरोबर. आणि म्हणजे आपल्या वयाच्या ज्या आहेत ना मैत्रिणी आपल्या, तर त्या काळामध्ये थोडंसं मिड लाईफ क्रायसिस, डिप्रेशन हो, ह्या गोष्टी असतात, लोनलीनेस असतो, मुलांची लग्न झाली असतात, सुना हे कधी कधी सुना नसतात, मुलं लांब जातात किंवा मुलींची झाली असतात, एकंदरीत नवरे बिझी असतात, एकटे पण येऊ एकटे शकतात. पण येतो. त्या काळामध्ये ना मी हे नक्की सांगू शकते, तुम्ही झाडांच्या बरोबर जाऊन बसा. तुमचं मनोगत एखाद्या मैत्रिणीला सांगितलं तर ती दुसऱ्या मैत्रिणीला सांगू शकते, पण झाडं कधीही सांगणार नाही. गॉसिपिंग करणार नाही. एक्झॅक्टली. आणि ती नक्की तुम्हाला आनंद देतील. तुम्ही एकदा हा प्रयोग करा, बागेत जा, सोसायटीत जा, कुठेही जा आणि झाडांच्या अंगावरनं हात फिरवा, त्याच्याशी बोला किती सुंदर दिसतोस रे. आणि हे सौंदर्याचं पण सांगते, आपण अलका तू बघितलंस तर आजकालचे जे लोकसंख्या आहे ती मोस्टली स्थूल आहे. हो, पण जेव्हा झाडं तुम्ही निसर्गात बघता ना, शेतीत वगैरे लावलेली, शेताच्या बाजूला डौलदार झाड असतात, कधी अशी बेडोल झाडं नसतात, सुडोल असतात ऑलवेज. सो निसर्ग आपल्याला सुडोलता शिकवतो असं. बरोबर. अरे वा, काय काय निसर्गात वेगवेगळे ऑलवेज सौंदर्यच views आहेत. असतं, काहीच निसर्गाकडे. कुरूप काही नसतं. काळा कुत्रा पण सुंदरच हो, असतो. खरंय खरंय. आणि मी म्हणजे मला हे नेहमी हे जे थॉट्स आहेत हे मला मोर अँड मोर, बऱ्याच वेळेला आपण ना जजमेंटल बनतो, कुरूपता, सौंदर्य, कलर्स, सायझेस, हो. देश, प्रांत, भाषा, धर्म ह्याच्या वर जाणं ही स्पिरिच्युअलिटी बेसिकली. बरोबर. आणि ती मला निसर्गात आली. आता मला सांग की हे सगळं समजा तू नसतं केलं झाडांविषयी वगैरे, तर तू काय करायला आवडलं असतं तुला? हा, तर मी त्याच्यानंतरच्या काळात मी तुम्हाला म्हटलं तसं की मी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, हिप्नोथेरपी ह्याचा उपयोग करून स्वतःला बरं केलं. माझे पण काही इश्यू होते, जसे सगळ्यांचेच असतात. आपण पृथ्वीवर जन्म घेतलाय, ते सगळेच जण थोडे दुःखी असतात, जसं गौतम बुद्ध बोलले. प्रॉब्लेम्स येतात. हा, तर मी ते हील करायला ह्या गोष्टींचा आधार घेतला आणि नंतर मग मीच शिकून घेतला तो. सगळे ते लेवल्स पूर्ण केले मी आणि आता मीच स्वतः या संदर्भातले सेशन्स घेते. तर मी हे काम केलं असतं. मी मधल्या काळात मी MA सायकोलॉजी केलं आणि ते पण म्हणजे माझ्याकडे डिग्री नाही आहे त्याची, कारण मी इंटर्नशिप वगैरे नाही करू शकले पूर्ण, पण मला ऍटलिस्ट माहिती झाली त्याची की काय होतं असं. मी त्याची प्रॅक्टिस नाही करत, पण आणि पास्ट रिग्रेशन थेरपीचे तू पण सेशन्स घेते? हा, मी स्वतः घेते. प्लस नंतर मी डिप्लोमा इन योगा केलं, जिथे मी टीचिंग म्हणजे टीचर म्हणून तो कोर्स केला. ठाण्यामध्ये सहयोग मंदिर म्हणून आहे त्यांच्याकडे. अच्छा. पण तो मला टीचर बनायचा नव्हता, पण मी माझ्यासाठी तो केला होता. बरं. असं. त्याचे काय तुझे फायदे होतात? अगदी खूप फायदे होतात. म्हणजे ते योग म्हणजे असं जे म्हणतात ना, युज या धातूपासून झालाय तो, की म्हणजे जोडणे, जसं शरीर आणि मन ह्याचं कनेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे शरीर, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला शरीर आणि मनामध्ये डिवोर्स असतो ऍक्च्युली. आपण हॅपीली मॅरिड कपल नसतो, शरीर आणि मन. आणि जेव्हा आपण हॅपीली मॅरिड कपल बनतो तर आपला मनाशी चाले, मनाचा संवाद, हे जे तुकाराम महाराज म्हणाले हे होतं की आपल्या प्रत्येक ऍक्शन्स जे असतात ना, ह्या आपल्या मागच्या एक्सपिरियन्सशी रिलेटेड असतात. बरोबर. आपले थॉट्स मागच्या अनुभवाशी रिलेटेड असतात. एखाद्याबद्दलचं जजमेंट त्याच्याशी रिलेटेड असतं आणि त्यातनं आपण खूप दुःख क्रिएट करत असतो. आणि दुःख आलं, हर्ट इमोशन्स जे आहेत त्या निगेटिव्ह इमोशन्स, जेलसी, पॉझेसिव्हनेस, दुःख, राग खूप प्रमाणात, हे सगळे आले ना की आपली बॉडी फंक्शन त्याचं डिस्टर्ब होणार 100%. म्हणजे परत आलं, मन आणि बॉडीचा विवाह संपन्न नाही, है ना. सो ह्या योगामुळे ना मी माझ्या स्वतःशी संवाद साधायला लागले की अश्विनी, तू आता का असा विचार केलास, का असं वागलीस. ऑटोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली मी जेव्हा ऍक्शन्स करायला लागले ना, तर त्याचबरोबर थॉट्स पण प्रोसेस माझी सुरू झाली. म्हणजे थोडक्यात हा, मी तेच अगदी म्हणते की आणि हे आत्मपरीक्षण करा बस, आणि आपोआप आपण सुधारतो. आणि हे नक्कीच आहे की आपण कोणी परफेक्ट नसतो, पण आपला प्रोग्रेस परफेक्शनकडे होणं गरजेचं असतं. मला हे नेहमी माझं वाक्य आहे की जेव्हा आपण पहिला श्वास घेतो ना अलका, जन्म घेतो तेव्हा, आणि जो शेवटचा श्वास सोडतो, ह्याच्यातलं जे अंतर असतं ना, तिथे तो प्रोग्रेस अपेक्षित असतो. बरोबर. हा बदल जेव्हा आपण आपल्यात करतो तेव्हा आपण म्हणतो की आपलं जीवन सफल आणि परिपूर्ण झालं, संपूर्ण झालं. हा बदल मी नक्कीच निसर्गातनं शिकले. आणि मला एक अजून सांगायचं आहे की जसं मी योगा शिकले ना, तर दुसरं
19 साली मी भगवद्गीता शिकायला घेतली. गीता धर्म मंडळ जी पुण्याची संस्था आहे त्यांच्या थ्रू. आणि जसं की मी गीता शिकली ना, तर ती रोज मी एक अध्याय म्हणते न चुकता. आणि त्यांनी माझ्या विचारधारेत आमूलाग्र बदल घडला. म्हणजे माझी मानसिकता, जे निगेटिव्ह थॉट्स होते, निगेटिव्ह इमोशन्स होते, त्याच्यात खूप फरक पडला. तर मी ज्या पुण्यातल्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी सांगेन की गीता धर्म मंडळामध्ये फार उत्तम संस्था आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि गीता शिकून घ्या. तुम्हाला संस्कृतमध्ये गीता आहे, भले तुम्हाला मराठीत अर्थ नाही कळला, तिथे दिलेलाच असतो पुस्तकात, पण नाही कळला ना तरी पण मी तर संस्कृतमध्ये गीता म्हणून मला फायदा झाला. म्हणजे भले मला अर्थ नाही कळला ना तरी ते वचन भगवंताचं आहे आणि त्याच्यामुळे प्राणायाम होतो असं म्हणतात, कारण ते एका ओळीत ते श्लोक म्हणायचा असतो श्वास न घेता. तर नक्कीच मी तुम्हाला असं हे करीन, सजेस्ट करीन की तुम्ही गीता म्हणायचा प्रारंभ करा. असं खूप मनशांती आणि खूप छान वाटतं गीता म्हणून, पॉझिटिव्ह वाटतं असं. नाही, हे सगळं तर तू छान सांगितलंच आहेस. म्हणजे नेक्स्ट जनरेशन साठी काय, हे खूपच छान आहे. अजून काही तुला सांगायचंय पुढच्या पिढीसाठी? हो नक्कीच आहे. म्हणजे जिथे स्त्रियांची गोष्ट असते तर मी स्त्री आहे म्हणून मी सांगते की स्त्री म्हणजे जननी. आपण जन्म देतो आणि जन्म म्हणजे ना एकदा आपण जन्म दिला संपलं असं नाही. आपण प्रत्येक मुमेंटला त्या मुलाला वेगळं मूल म्हणून करत असतो. तो प्रत्येक मुमेंट, त्या मुलाच्या आयुष्यातला प्रत्येक जो टप्पा असतो ना आपल्या, तो वेगळा जन्म देत असतो त्या आपल्या डेथपर्यंत. म्हणजे तो समज ते मूल 50 वर्षाचं झालं तर ते मूल प्रत्येक वेळेला आपण जनन करत असतो त्या मुलाचं. सेम वे निसर्गात होत असतं. तर झाडं आणि स्त्री सिमिलर आहेत है ना, जनन देत असतात. कुत्रे जनन करत असतात. म्हणजे त्यांच्यात त्यांचा काय दोष असतो की खूप कुत्रे आहेत बाहेर, आपण पण खूप माणसं तयार केली आहेत. सो म्हणजे मी नवीन पिढीला किंवा आपल्या बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींना, सख्यांना खरंच हे सांगेन की खूप आयुष्य सुंदर आहे आपलं. आणि रिअली सांगायचं तर आपण पृथ्वीची बऱ्यापैकी हानी केली शॅम्पूज वापरून, साबण वापरून, जे आपण थांबवू नाही शकत. तर मग थोडंसं मी म्हणते तसं की झाडांना गुंजारावं, रस्त्यातनं जाताना 2 शब्द बोलावेत त्याच्याशी, कुत्र्यांशी बोलावे. नक्कीच तुम्ही कनेक्ट, झाडे जपा झाडे जगवा आणि प्राणी जपा, तसंच प्राणी जगवा आणि त्याच्यात तुम्ही देव बघा. बरोबर. आज गणपतीला 4 मोदक दाखवले तर एखादा मोदक 11 मोदक म्हणजे तर एखादा मोदक कुत्र्याला दाखवायचे किंवा मोदकच्या ऐवजी जे काय तो खातो तो, असं गणपतीला मिळेल तो. ह्या गोष्ट तिचीचा एक नेहमीचा शेवटचा प्रश्न विचारते तुला की स्त्री म्हणजे काय, एका शब्दात सांगू शकशील? स्त्री म्हणजे उत्तम मार्गदर्शक. उत्तम मार्गदर्शक, ओके. उत्तम गाईड असते. कारण स्त्रीच्या हातात ती शक्ती असते की जी एखादी फॅमिली डिस्फंक्शनल फॅमिली करू शकते आणि स्त्रीच्या हातातच ती शक्ती असते जी फॅमिली फंक्शनल करू शकते. बरोबर. सो म्हणजे अगेन क्रिएटिव्ह, म्हणजे क्रिएट करते देवी. नाही, घरातली स्त्री ही मेन आहे. म्हटलं तर ती जोडेल, ती देवी रूप म्हणूनच म्हटलं जोडू शकते. बरोबर बरोबर. तर छान छान टिप्स मिळालेल्या आहेत. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी हळूहळू ऐकताना नोट डाऊन केल्या सुद्धा असतील. तर तू एवढी पुण्याला आलीस आणि आम्हाला तुझा छान वेळातला वेळ दिलास. छान छान सगळं सांगितलंय. झाडं लावा, झाडं जगवा, प्राणी मात्रांवर पण प्रेम करा. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.